पंचाचा ग्रीन सिग्नल येईल. 4 षटकाचा सामना, दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. एक साइडला कामोटे आणि दुसऱ्या साइडला चॅलेंजर्स बेलवली 40+ मॅच ऑन. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा येतोय. हा चेंडू स्वयंवारा आहे. व्हाईट बॉल. एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. अवांतर धाव संख्येमध्ये बदल. सलामीची जोडी प्रतोष आणि संजय अशी सलामीची जोडी. थर्ड मॅन डिव्हिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्डचा फायदा बॅटिंग करत असताना कामोडे टीमला येतोय चौकार. प्रतोष आणि संजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. सुरुवात चांगली राहिले कामोटे या टीमसाठी. यावेळी क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता विथ द स्पिन. हा चेंडू खेळून काढायचा होता फलंदाज संजय म्हात्रेला. संपर्क कुठेतरी जुळला नाही चेंडू फळीमध्ये, त्यामुळे हा चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्लोज कीप करत असताना मैदानाच्या आतमध्ये कीपर आपण पाहू शकाल. यावेळी देखील बेटा डॉटचा फटका सजवता पॉइंटला क्लिअर करायचं होतं. तिथे मात्र अजूनही संपर्क होत नाहीये चेंडू आणि चेंडू फळीचा, त्यामुळे हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. पहिला चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज सुरेश पाटील या गोलंदाजाने. यावेळी देखील ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेल खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग जोरदार पाहायला मिळाला, परंतु कनेक्शन होत नाहीये. लॉंग ऑन आणि मिड विकेट रिजन मध्ये 2 खेळाडू तैनात पाहायला मिळतील 38 सर्कलच्या बाहेर, आणि त्याच दिशेने अगेन्स्ट द स्पिन हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. संजय साठी पुढचा बॉल आणि यावेळी स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 1 बाउन्स बॉल ओव्हर द लाईन. दॅट शुड बी 4 रन. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल. पहिल्या चेंडूवरती वाईड आणि त्यानंतर एक चौकाराने सुरुवात केली होती, आणि 5व्या चेंडूवर देखील चौकाराच्या साह्याने टोटल 9 ऑफ द रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 9 धावा. यावेळी देखील एज लागले. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही आणि आणखीन एक चौकार, आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे 40+ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे 13 ऑन अ बोर्ड. 13 धावा विथआउट लॉस. तेरा धावा पलकावरती लागलेत. सुरुवात टॉस गमावल्यानंतर जय हनुमान कामोटे 40+ संघाची मी म्हणेन चांगली राहिले. थोडासा गोलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं. फलंदाजाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नवीन प्राचारित करण्यात येतोय उमेश मेडेकर हा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चे लिजन प्लेयर जगदीश काटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं धनराशी आम्हाला आलेली आहे. त्याबद्दल त्यांचा मी सतत आभार व्यक्त करू. चांगला बॉल. पहिला चेंडू यॉर्कर डिलिव्हर केला. उमेश हा गोलंदाज आपण पाहतो. यावेळी देखील ओव्हर पिच बॉल. क्या बात आहे. चांगला चेंडूचे हाताने निघाले. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. फलंदाजाचं बॅटचं मेरिटनुसार कुठेतरी गोलंदाजी होत असताना अगदी चांगली गोलंदाजी. लगातार 2 डॉट बॉल प्रतोषवरती
प्रेशर क्रिएट करण्याचं काम प्रतोज 2 चेंडू केला आणि दोन्ही चेंडू डॉट. यावेळी देखील त्याच प्रकारे बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी जरूर होते परंतु तिथे मात्र लगातार 3 चेंडू डॉट. बॅकफुटला ढकलले पूर्णपणे फलंदाज प्रतोज. या फलंदाजाला लगातार 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला सुरेश पाटीलचं पहिलं षटक थोडंसं पिवनचं मागणं ठरलं. त्यानंतर चांगला कमबॅक उमेश मेडेकर या गोलंदाजाचा आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज आहे. बाहेर चेंडू वळवण्याची चांगली क्षमता त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ती दाखवत असताना. आणि यावेळी देखील त्याच प्रकारे चेंडू 4ही चेंडू ब्लॉक होल पद्धतीचे टाकण्यामध्ये यश प्राप्त झाले उमेश मेडेकर या गोलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतोजला पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं. एकही बॉल ओव्हर पिच नाहीये. प्रत्येक बॉल वाईड यॉर्कर किंवा बुंद्यामध्ये फेकण्याचं काम इथे केलं जात आहे उमेशच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल. यावेळी देखील प्रयत्न चांगले होते. विकेट किपिंग चांगली. लगातार 5 बॉल डॉट. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. लगातार 5 बॉल डॉट. धावसंख्या असतील टोटल धावसंख्या 13 या आकड्यावरती. 11 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर चांगली बॉलिंग. मेडन ओव्हर होईल की नाही त्याची वाट इथे पाहत होतो परंतु इथे मात्र फाईन लाईक रिझन मध्ये चेंडू खेळला जातोय. दूरवरून खेळाडू येतील परंतु चेंडू थांबणार नाही. शेवट गोड केलाय. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. येस थँक्यू व्हेरी मच. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून फोकस केला जातोय पहा अजय सांगडे यांना आपण पाहतो. सीमा रेषेच्या बाहेर क्या स्माइल आहे. क्या बात आहे. अतिशय सुंदर स्माइल त्यांनी दिले आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपण पाहतो. शेवट गोड केला प्रतोजने 5 चेंडू डॉट केल्यानंतर चौकार आला नाही. चौकाराच्या साहाय्याने संघ पोहोचलाय 8.50च्या सरासरीने. 17 धावा फलकावरती लागलेले आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलरचं नाव सचिन. येस थँक्यू. सचिन तांडेल गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती चांगली झेल डीप फाईन लेग रिझन मध्ये. क्या बात आहे. सुंदर झेल. जाल लसलं होतं त्या जाल्यामध्ये सापडलाय फलंदाज. धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. सात बॉल 12 धावांची बारदार केली. खरं तर फटका अतिशय चांगला होता परंतु ऑन साईडला 4 खेळाडू ठेवले होते त्यामुळे डीप फाईन लेग रिझन मध्ये तिथे खेळाडू झाले आणि कोणतीही केली नाही चूक आणि सुपर झेल तिथे घेण्यात आला. सेफ हँड्स. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जो खेळाडू लय मध्ये होता टच मध्ये होता ते मात्र संजय मात्रेने 2 चौकार लगवले होते. किया कारची चाबी आमच्यापर्यंत पोहोचले पहा. किया कार कोणाची आहे चाबी आमच्यापर्यंत पोहोचले. जर कोणाची चाबी असेल त्यांनी समालोचन कक्षातून घेऊन जायचे. ओळख पटवून घेऊन जायचे. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय लारा.
सचिन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन लारा मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे, जज करू शकले नाहीत प्रॉपर. एक धाव कंप्लीट. चेंडू टप्पा खालचा चेंडूने घेतलं वळण, त्यामुळे इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबीच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 19 धाबा धाबा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धाबा. दुसरं षटक अप्रतिम राहिलं. उमेश या गोलंदाजाचा पूर्णपणे बॅकफुटला ढकललं जे हनुमान कामोटे संघाला. प्रतोष सारख्या बॅट्समॅनला 5 चेंडू लगातार डांट फेकले आणि इथून मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस बॉल एज लागले. विकेट किपिंग चांगली. लाराकडे क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि मागील मॅचमध्ये आपण ते पाहिलं तर संघ अडचणीमध्ये होता आणि संकटमोचक पारी लाराच्या बॅटमधून आपण पाहिली आणि संघाला विजयी षटकार मारून संघ जिंकवला पहिल्या फेरीमध्ये आणि दुसरी फेरी आपण इथे पाहत आहोत. यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे परंतु झेल देखील तितकाच अप्रतिम पाहायला मिळाला. रनिंग कॅच. लाराची खेळी संपुष्टात. लारा मैदानाच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर होता परंतु एलिव्हेशन तिथे मिळालं नाही. अगदी चांगला कनेक्ट झाला होता परंतु लॉंग ऑन मधून तो झेल टिपल्यानंतर अगदी स्ट्रेट लाईक अन आरो ब्लॅक स्क्रीनला तो चेंडू स्पर्श केला असता परंतु लॉंग ऑनचा प्लेअर तिथं आला आणि चेंडूची अडवणी केली. म्हणजे पहा, लॉंग ऑफमध्ये जो एक खेळाडू आहे तो एकदम डीपमध्ये अगदी कव्हरला तो टच आहे आणि लॉंग ऑनचा प्लेअर अगदी स्ट्रेट खेळवलाय. इथे मात्र अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 तंबूच्या अस्त्र्याला. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शॉर्टरमॅनला खेळाडू. थोडीशी मिस फिल्डिंग झाली, त्याचा फायदा फलंदाज जरूर उचलतील. एक धाव कंप्लीट केली. लगातार 2 हदरे लागले. चांगल्या टचमध्ये असलेला लारा देखील आउट झाला. सलामीला आलेला संजयने 2 चौकार ठोकले ते तो देखील बाद झाला. थोडंसं बॅकफुटला ढकललं जात आहे जय हनुमान कामोटे संघाला बेलवली टीमकडून. अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना टोटल धाव फलकावर धावा 20 ऑन अबोर्ड. 20 धावा 18 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर. चांगली गोलंदाजी राहिली. पहिलं षटक वगळताना उमेश मेडेकरने देखील 4 धावा खर्च केल्या. एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाही परंतु इकॉनॉमिकल षटक हाताळलं. त्यानंतर सचिन गोलंदाजी मार्कवरला. सचिनने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट खात्यामध्ये 3 धावा. हो, यावेळी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा येणं कुठेतरी गरजेचं होतं आणि स्लॉग स्वीप कडक चेंडू सीमा पार चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती, मच निडेड बाउंड्री इथे मारले जाते सचिन पाटीलच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला जलद गतीने धावा इथून काढाव्या लागतील. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न विथ द स्पिन चेंडू हा खेळला जातोय. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी उत्कृष्ट पाहायला मिळालं. क्या बात आहे. दमदार फेकी होती. दुसरी धावेचा प्रयत्न तिथे जरी केला असता तरी मात्र विकेट राऊंडच्या स्वरूपात आली असती. इथे मिळाली फक्त सिंगल.
सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावसंख्येचा विचार केला ना आपण तर टोटल 25 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये इथून कमीत कमी 2 मोठे फटके कामोडी टीम नक्कीच प्रयत्न करेल, कारण एक बॅटिंग स्कोअर आपल्या गोलंदाजांना उभा राहावा लागेल. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड वॉचचा फटका सजवत होता. पॉईंटला खरं तर मारण्याचा प्रयत्न, परंतु डीप पॉईंटमध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे आणि तशीच आपण फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. यावेळी फटका चांगला, कमालीचा स्ट्रोक, लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय आणि फेकी देखील पहा. बेलूर टीमचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी तितकीच सुंदर, ज्या प्रकारे फेकी हवे ना क्रिकेटमध्ये, आणि तशीच फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि फिल्डिंग देखील सारखी चेंजेस आपल्याला फिल्डिंगमध्ये पाहायला मिळतात. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर रिझर्व मधून दूर वरून खेळाडू येईल. मिड विकेट सारा फिल्डर तिथं पोहोचला आणि पहा फेकी दर्जेदार, त्या कारणामुळे तुम्हाला धावा रन्स काढता येत नाहीयेत आणि रनच्या स्वरूपात हा धक्का लागतोय कामोडी टीमला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करणारा बॉल इथून फेकला जातोय. चांगली बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर जे हनुमान कामोटे संघाने बनवल्या त्या म्हणजे 27 धावा आणि छोटं लक्ष आहे. 28 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेले चॅलेंजर बेलवली संघासमोर. आणि इथून लो स्कोअरची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होईल का हे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया. तुर्तास बदल, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही इथे थांबतो. आपण जाऊया मंगेश पाटील यांच्या बाणीतून पुढची कहाणी ऐकायला.
थँक्यू. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पण छोटं लक्ष खरं तर बेलवली टीम समोर 28 धावांचं लक्ष. 24 बॉलमध्ये या धावा तुम्हाला चेस करायच्या. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज नरेश पाटील आणि राजेश गायकर ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. पहिल्या सत्रामध्ये अगदी चांगली गोलंदाजी झाली खरं तर चॅलेंजर बेलवली टीमची. आता सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर द्यावं लागेल कामोटे टीमला. देवीचा बडा संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ त्या संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल. शेवटची मॅच अगदी शांतमय वातावरण आणि या शांतमय वातावरणामध्ये ही स्पर्धा ही मॅच आपण एन्जॉय करतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय सुलक्षण भोईर उर्पलारा. हा पहिला गोलंदाज तुम्ही कामोटे टीमचा पाहता. समोर राजेश गायकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडंसं टॅपिंग क्रिकेट झालं. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण सिंगल दबलनं देखील सामना जिंकू शकतो. मात्र कोणती रणनीती या मॅचमध्ये आखली जाईल बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली टीमच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती एक धाकड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तो फलंदाज नरेश पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. गोलंदाज सुलक्षण भोईर. सेकंड बॉल फिल्डिंगची रचना चेंज केल्या. विकेटसाठी प्रयत्न मॅचमध्ये करावे लागतील कामोटे टीमला कारण की लो स्कोअरमध्ये फाईट द्यायची. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार विकेट हा कारनामा करावा लागेल. ऑफ साईडला इनसाइड आउट फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती परिचय दिलाय फलंदाज नरेश पाटीलला आणि पहिल्या बॉलवरती चौकार. चार धाब्यानं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव पुस्तकावरती पावर षटकाचा षटक फेकत असताना गोलंदाज सुलक्षण भोईर हा गोलंदाज तुम्ही पाहता. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज नरेश पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. हो क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चाललाय. सिंगल कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाकारला. फक्त 2च धाब्यानं समाधान मानला. दुहेरी धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. मॅचमध्ये सत्ता कोण गाजवेल हा मोठा प्रश्न. आणि पहिला पूर्वार्धामध्ये खेळ पाहिलं तर बेलवली संघाने अगदी चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक कॅच पकडणं इम्पॉर्टंट होतं. विकेट खूप इम्पॉर्टंट आहे सध्या कामोडे टीमसाठी. कॅच ड्रॉप झाली. जीवनदा मिळाला फलंदाज नरेश पाटीलला मिळेल सिंगल. बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली टीमला संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला P1चा पॉवर सर्कल षटक फेकत असताना सुलक्षण भोईर हा गोलंदाज पादा. चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं खूप काही इम्पॉर्टंट असे मॅचमध्ये कामोटे टीमसाठी कारण की एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. 24 मध्ये 28 धावा डिफेन्स करायच्या. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावी लागेल. समोर फलंदाज पहिलं राजेश गायकर. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. यस LBW शिकार. हा पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना बेलवली टीमला.
थँक्यू. पहिला धक्का लागलाय. फलंदाज राजेश गायकर मैदानातून बाहेर झाला. आता सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज सुलक्षण भोईरचा. एक चौकार आला आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सुलक्षण भोईरची या मॅचमध्ये पाहिल्या. 8 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली 28 धावांचा लक्ष. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. P1चा पहिला षटक जिथे शेवटचा बॉल फेकेल सुलक्षण भोईर. समोर नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरेश पाटील दाखल झाला. पहिलाच बॉल फेस करेल आणि या ओव्हरचा अंतिम बॉल. हलक्या हाताने पोस्ट केला. ड्राईव्ह केलाय बॅकवर्स कव्हर लेगच्या दिशेनं जिथे क्षेत्ररक्षक शॉटमध्ये उचलतील फेकतील. अंतिम बॉलवरती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस चॅलेंजर बेलवली एक बाद संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 9 या आकड्यावरती. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघ 8 या आकड्यावरती 9 या आकड्यावरती. अजूनही 18 बॉल आणि 19 धावांची गरज. 18 बॉल 19 समीकरण अगदी सोपं समीकरण आहे. मात्र कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल मॅचमध्ये कामोटे टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंडवरती सुरेश पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तो खेळाडू सध्या इन ॲक्शनमध्ये. सुनील मात्र टॅपिंग क्रिकेट झालं. सिंगल कंपेअर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट होतील. 5 चुकी करतोय कामोडी संघ. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा कर्ज करतोय आणि या धावा कर्दनकार राहतील कारण की लो स्कोर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं आहे. या बॉलवरती 2 धावाला 2च्या मदतीनं संघ 11 या आकड्यावरती. 17 मध्ये 17ची गरज. हा प्रॅकर पूल केला. क्षेत्ररक्षक आहे हो सुपर झेल. अजून एक दे धक्का. दुसरा धक्का चॅलेंजर बेलवली टीमला. फलंदाज सुरेश पाटील मैदानातून बाहेर. टँक डीजे. विकेट क्रमांक 2 फलंदाज सुरेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 11 धावा धाव पुस्तकावरती. 28 धावांचं लक्ष मोठं नाही आहे. जर अशा चुका केल्या वारंवार विकेट गमावला तर प्रेशर नक्कीच क्रिएट केला जाईल तो मात्र बेलवली संघावरती. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन तांडेल हा फलंदाज. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो होता आणि या मॅचमध्ये कशा रीतीनं खेळ साकारला जाईल. मागील मॅचमध्ये अष्टपैलूची कामगिरी केली. आता या मॅचमध्ये कशा रीतीने खेळ असेल. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ओ टार्गेट हिटचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद. रनआउटचा शिकार. हा तिसरा धक्का लागलाय. मॅच मध्ये शिरकाव करतोय जय हनुमान कामोडे संघ जिथे तिसरा खेळाडू फलंदाज नरेश पाटील हा बिग धक्का बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलवली टीमला.
11 धावा धावपुस्तकावरती मॅच मध्ये शिरकाव केलाय. प्रहार केलाय. फटका चांगलाय. 6 धावा षटकार. या फटक्याची गरज होती खरं तर. बेलोली टीमला तो फटका आला फलंदाज महेंद्र पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 17 धावा धावपुस्तकावरती. अजूनही 11 धावांची गरज सध्या बेलोली टीमला. 3 विकेट गमवल्या. 3 महत्वाचे विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकासाठी महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि जसा दाखल झाला पूर्णपणे प्रहार केला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आता हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 17 या आकड्यावरती. 11 धावेची गरज आहे. त्याच्यामुळे 2 मोठे फटके सामन्याला फिनिश करून देईल चॅलेंजर बेलोली टीमसाठी. चेंडूचा विचार केला तर या षटकातले टोटल 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 बॉलमध्ये 11 धावा. तेरा बॉल 11 हा समीकरण आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये सध्या तरी पगडा पूर्णपणे भारी आहे. बॅटिंग करत असताना चॅलेंजर बेलोली टीमचा. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज सुनील म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. थोडासा लेटकट खेळण्याचा प्रयत्न. लाईन देखील पाहावी लागेल. यस ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अवंतर धाव सोडली जाते. संघ जाऊन पोहोचला 18च्या घरात. 28 लक्ष. अद्याप 10 धावांची गरज. इनसाइड आउट. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा चेंडू उचलती पिकती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. डेंजर झोन आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. चित्याच्या चपलाईनं या 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 षटकांचं खेळ देखील समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 8 धावांची गरज. थँक्यू डीजे. 12 बॉल 8 धावांची गरज सध्या चॅलेंजर बेलोली टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. तिसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पंडित हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. थोडा फास्ट केला. एक सामना अजूनही बॅलन्स आहे. कामोडी संघ थोडासा फास्ट केला. 12 मध्ये 8 धावांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती सचिन तांडेल हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती आहे. इनसाइड आउट. फटका चांगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी हा चौकार. थँक्यू डीजे. आता 4 धावांची गरज मॅच मध्ये चॅलेंजर बेलोली टीमला. मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. हा देखील चांगला फटका. चेंडू साला बॉल लाईनच्या बाहेर. विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन चॅलेंजर बेलोली. चला लगेच विनंती करेन बेलोली टीमच्या संगणकाला की आपण या टॉस साठी चला पुढची मॅच आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच असेल. सुपर 5 साठी